नमस्कार. माझं नाव राहुल नामदेव जोपळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, कृषी विभाग, आत्मा, कळवण. आज या ठिकाणी आपण सगळे मेदर गावामध्ये जीवामृताचं प्रात्यक्षिक करण्यासाठी या ठिकाणी आज सगळे आपण जमा झालेलो आहे. तर आपल्याला जीवामृत बद्दल यापूर्वी माहिती सांगितली होती का कसं करायचं, पण आज आपण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये तुम्हाला परत एकदा या ठिकाणी आपण जीवामृत कसं बनवायचं, त्याचा वापर कसा करायचा आपल्या शेतामध्ये आणि आपल्या उत्पादनात आपण कशी वाढ करणार आहे याबद्दल आज तुम्हाला मी काही माहिती सांगणार आहे. तर आजच्या या जीवामृतच्या प्रात्यक्षिकामध्ये आपण सुरुवातीला सांगितलं की आपल्याला जीवामृत बनवताना आपल्याकडे एक 200 लिटरचा ड्रम असणं आवश्यक आहे. असा 200 लिटरचा ड्रम आपल्याकडे आवश्यक आहे. त्यासोबत आपल्याला लागणारं जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये गाईचं गोमूत्र लागणार आहे आपल्याला 10 लिटर. त्यानंतर बेसन पीठ आपल्याला लागणार आहे 1 ते 2 किलो. कुठले डाळीचं पीठ चालेल. नंतर आपल्याला दुसरं साहित्य लागणार आहे गाईचं शेण हे 10 किलो आणि त्यानंतर वडाच्या झाडाखालची माती ही अर्धा ते 1 किलो आपल्याला माती लागणार आहे. आलं लक्षात. तर याची प्रक्रिया आपण या ठिकाणी आज करणार आहे. तर सुरुवातीला आपण काय केले की ह्या 200 लिटरच्या ड्रम मध्ये आपण साधारणतः 170 ते 180 लिटर आपण पाणी घेतलेलं आहे. जे 170 ते 180 लिटर आपण पाणी घेतलेलं आहे. आता आपण सुरुवातीला काय केलं की हा जो बेसन पीठ आणि गुळ होता तर आपण त्याला काय केलं एकत्र पहिले या ठिकाणी या द्रावणामध्ये आपण कालून घेतलेलं आहे. दिसतंय सगळ्यांना. म्हणजे काय करतो आपण डायरेक्ट बेसन पीठ टाकण्यापेक्षा आपण एका बादलीमध्ये त्याला काय केलं सुरुवातीला मिक्स करून घेतलं. नंतर गुळ आहे तर गुळाला सुद्धा आपण काय केलं गुळाचं सुद्धा आपण पाणी करून घेतलं. साधारणतः आपण एक किलो गुळ या ठिकाणी घेतला होता. या गुळाचं देखील आपण इथं पाणी करून घेतलं. दिसतंय तुम्हाला. आणि वडाच्या झाडाखालची माती ही वडाच्या झाडाखालची माती ही साधारणतः अर्धा ते 1 किलो माती आपल्याला घ्यायची. दुसरं हे जे गोमूत्र आहे हे गोमूत्र आपल्याला किती लागणार आहे 10 लिटर आणि 10 किलो गाईचं शेण. ते शेण कुठे शेण द्याय का. आता हे 10 किलो आपण अंदाजित घेतलेलं आहे शेण. दिसलंय सगळ्यांना. आता सुरुवातीला आपण काय करायचं याच्यामध्ये हे शेण आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. शेण घ्या 1 मिनिट. एक तर पाणी जास्त नाही होणार साहेब. नाही बरोबर आहे. नाही टाका बरोबर आहे. बरोबर तुम्ही टाका शेण टाका. शेण टाका फक्त. हे 10 किलो आपण शेण घेतलेलं आहे. 10 किलो आपण सांगितलेले मोजून अंदाजे 2 पाट्या जर घेतल्या तर आपल्याला साधारणतः 10 किलो शेण या ठिकाणी. म्हणजे ही जी पाटी अशी एक पाटी फुल भरलेली किंवा अशा सपाट भरलेल्या 2 पाट्या जरी घेतल्या तरी आपल्याला चालतं. दिसतंय सगळ्यांना. त्यानंतर आपण काय करायचं तोपर्यंत जोपर्यंत आपलं शेण टाकलं जाते तोपर्यंत आपण हा जो गुळाचं पाणी केलेलं आहे हे गुळाचं पाणी आणि बेसन पीठ काय करायचं एकत्र करून घ्यायचं. आलं लक्षात. कारण की शेवटी हे सगळं एकाच ठिकाणी जाणार आहे. बरोबर. आता हे गुळाचं पाणी आणि बेसन पीठ आपण याच्यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे. बरोबर. आता याला एकत्र करून ठेवायचं. झालं का. ठीक आहे. आता साधारणतः आपण हे 10 लिटर हे गाईचं गोमूत्र घेतलेलं आहे. आता शेण जास्त जुनं नाही घ्यायचं. 4-5 दिवसापूर्वीचं शेण असलं ना ताजं शेण त्याचे चांगलं राहील. आलं लक्षात. ठीक आहे. हे काढून घ्या. 10 लिटर होईल. आता याच्यामध्ये आपण काय केलं शेण टाकून घेतलं पहिले. थांबा राहू द्या. आता आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचंय गोमूत्र टाकायचंय. गोमूत्र किती लिटर टाकतो आपण तो ड्रम घ्या.
5 लिटर आहे 5 लिटरला जास्त जास्त आहे का? हा टाका. बघा दिसते गोमूत्र. ते टाकून आता हे आपलं शेण आणि गोमूत्र टाकलं गेलं. आता आपण हे काय घेतलं होतं, बेसन पीठ आणि गुळाचं हे द्रावण. त्या ड्रम मध्ये घ्या आता काढून. आता हे पूर्ण आपण बेसन पीठ आणि गुळ याच्यामध्ये टाकून घेतलं. आता वडाच्या झाडाखालची माती घ्या, अर्धा किलो. दोन ठोस हा टाका टाका. आता ही माती आपण का टाकतो वडाच्या झाडाखालची, की याच्यामध्ये वडाच्या झाडाखाली जी माती असते त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचं प्रमाण, जे चांगले बॅक्टेरिया आहेत सगळ्यात जास्त असतात. मग आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरिया वाढवायचे म्हणजे आता हे आपण काय केलं, हे बॅक्टेरिया टाकले वरून. काय टाकले? बॅक्टेरिया. आणि हे जे गुळ बेसन पीठ हे जे टाकले हे काय झालं, विरजन झालं तयार. काय विरजन म्हणजे आता हे जे किलोवर बॅक्टेरिया गेले ते किलोचे हे कसं मोजलं जातं, तुम्ही म्हणशाल की याचं मोजमापच होतं. तर याचे काही शास्त्र सुद्धा प्रयोग सुद्धा झालेले आहेत. ते प्रयोग कसे आहेत का, हे ज्यावेळेस हे द्रावण आम्ही तयार करत असताना ह्या ड्रमचं वजन म्हणजे भरलेल्या ड्रमचं वजन ज्यावेळेस याच्यामध्ये नुसतं पाणी होतं. काय होतं? पाणी होतं. तर पाणी असताना त्याचं वजन किती होतं, आणि ज्यावेळेस आम्ही बेसन पीठ गुळ हे सगळं टाकून 3-4 दिवसानंतर जेव्हा हे जीवामृत तयार झालं तर त्याच्यामध्ये वजनामध्ये वाढ झाली. 3-4 किलो वजनामध्ये वाढ झाली. म्हणजे काय झालं का, बॅक्टेरिया जे असतात बॅक्टेरिया त्यांना काय लागते, स्पेस म्हणजे जागा लागते. त्यांनी ती जागा व्यापली आणि जसं जसं ते 3 दिवसानंतर ते पूर्ण तयार झालं. मग बॅक्टेरिया वाढल्यामुळे काय झालं, वजन वाढलं. जर बॅक्टेरिया वाढले नसते तर वजन काय राहिलं असतं, सारखंच राहिलं असतं. म्हणजे याचा अर्थ हे तुमचं तयार झालं का नाही हे सुद्धा आपल्याला त्याच्यावरून सिद्ध करता येतं. आलं लक्षात त्याची, कारण की ती घनता वाढून जाते ना. आलं लक्षात. आता ही अशी काठी घ्यायची त्याला, आणि काठी घेऊन काय करायचं, त्याला रोज सकाळी आणि संध्याकाळी असं 10 ते 12 वेळा असं डवळायचं. आलं लक्षात. आता हे सोपं काम आहे, याला काही वेळ लागत नाही. तुम्ही कधी पण आले, फक्त याला काय करायचं, उन्हामध्ये ठेवायचं नाही, याला झाकून ठेवायचं गोनपटाने आणि सावलीमध्ये ठेवायचं. आलं लक्षात. आलं लक्षात. आता हे आपलं जीवामृत तयार झालंय. आता हे तयार झालं. आता तयार झाल्यानंतर साधारणतः 3 ते 4 दिवसामध्ये आपल्याला हे वापरण्यायोग्य होईल. ते 4-5व्या दिवशीपासून तुम्ही वापरायला सुरुवात केली की त्याच्यानंतर तुम्ही 7 दिवसापर्यंत हे वापरू शकता. मग आता प्रश्न आपल्याकडे असा आहे का, आपल्याकडे आहे मका, आपल्याकडे सोयाबीन आहे, बरोबर आहे. आता आपण त्याला काही ड्रीप लावले का? नाही. पावसाच्या पाण्यावरच ते आपली शेती. मग त्या शेतामध्ये सुद्धा याला कसं सोडता येईल आपल्याला, तर त्याचा आपण
त्याचं पण आपण एक डेमो त्या ठिकाणी घेऊ. आता सोडायचं त्याला तुम्हाला 2 गोष्टी लागतील. एक तर तुमच्याकडे झारी असेल, झारी, त्या झारीच्या साहाय्याने तुम्ही सरीमध्ये सोडू शकता. दुसरं, तुम्ही फवारणीमध्ये जर तुम्हाला फवारायचं असेल तर तुम्ही हे गाळून घ्यायचं. हे काय करायचं, हे गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर याच्यातलं 1 लिटर, किती, 1 लिटर 1 लिटर एका पंपाला वापरायचं आणि ते तुम्ही फवारणीमध्ये वापरू शकता. पण सगळ्यात चांगला रिझल्ट तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही झारी घेतली समजा, तर त्याच्या झारीच्या साहाय्याने काय करायचं, आता तुम्हाला मी दाखवतो 2 मिनिटं. समजा आपण हे तयार झालंय असं गृहीत धरू, हे तयार काय अजून झालेलं नाही, बरोबर आहे. मी याच्यातलं थोडंसं घेतलं, थोडंसं जीवामृत आपण या ठिकाणी घेतलं. आता इथं सोयाबीनचं शेत आहे शेजारी, या इकडे 2 मिनिटं तुम्हाला दाखवतो मी. आले सगळे, या इकडे या, दिसतंय सगळ्यांना. ताई इकडे यावरती तुम्ही पण. आता त्या झाडीच्या साहाय्याने काय करायचं, आपल्याला फवारणी समजा शक्य नाही किंवा ड्रिपच्या साहाय्याने आपण देऊ शकत नाही. पण तुमची ही जी सरी आहे मधली, बरोबर आहे, जीवामृतचा उपयोग कुठे होईल, काही पानावर टाकून उपयोग होणार नाही. याचा उपयोग कुठे होणार तुम्हाला, हे जमिनीमध्ये गेलं तर जमिनीतले सूक्ष्मजीव वाढतील. मग याला काय करायचं, झाडीच्या साहाय्याने तुम्ही असं टाकत गेले तर हे काय होईल, असं जात राहील, बरोबर आहे. आता असं गेल्यानंतर काय होणार आहे, तर हे बरोबर त्या झाडाच्या मुळापर्यंत पोहोचून जाईल. मातीमध्ये गेलं म्हणजे काय होईल, का ते जीवाणूंची संख्या तिथं आपोआप जमिनीमध्ये वाढायला सुरुवात होईल. आता हे काम करणं सोपं आहे का अवघड आहे? 200 लिटर द्रावण 1 एकराला वापरता येतं. याला लई तर लई किती 1-1.5 तासाचं काम आहे. जर 3-4 माणसांनी जाळ्या घेतल्या, पटापट ड्रम मधनं भरलं, प्रत्येक 3-3, 4-4 आतीमध्ये घुसले उळ्यामध्ये, तर तुम्ही तेव्हाच ते 1 एकर करू शकता. दुसरी गोष्ट, हे तुम्ही आता केल्यानंतर म्हणजे आता तुमची सोयाबीनला आता फुल लागायला सुरुवात होईल, बरोबर का? 40-50 दिवसानंतर फुलकळीवर काही सोयाबीन येऊन जातो. तुम्ही आत्ता या स्टेजला एकदा मारा, म्हणजे टाका, आणि परत तुम्ही अजून याला 20-1 दिवसांनी परत हेच जीवामृत वापरा. तुम्ही जर तुम्ही 2 वेळा वापरलं, त्याचा वापर केला, तर तुम्हाला त्याचा एकदम चांगला उत्तम रिझल्ट याच्या ठिकाणी भेटेल. शेंगाची वाढ चांगली होईल, पीक जोमदार दिसेल. आलं लक्षात? पण प्रॉपर मेथडने केलं गेलं पाहिजे. नाहीतर मग तुम्ही सांगितलं आम्ही 2 लिटर गोमूत्र टाकतो आणि 5 किलो शेण टाकतो, तसं नका करू. जेवढं प्रमाण दिलेलं आहे आपल्याला त्या प्रमाणात वापरा. आता याच्यामध्ये आपलं बचत काय झाली, एक तर सगळ्यात महत्वाचं, तुमचा खतावर होणारा खर्च कमी होईल, बरोबर आहे का नाही? खतावर होणारा खर्च हा कुठेतरी कमी होऊन जाईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला फक्त गुळ आणि बेसन पीठ याचेच पैसे लागले, बाकी शेण आणि गोमूत्र आणि पाणी सगळं फ्री मध्ये भेटलेलं आहे. वडा झाडाखालची माती फ्री मध्ये भेटलेली, बरोबर आहे का नाही? मी आता गुळ आणला होता 60 रुपयाचा 1 किलो, आणि बेसन पीठ होतं ते, त्याच्यामध्ये तुमचे 100-1 रुपये, 100-150 रुपये गेले असतील समजा. 150 रुपयामध्ये जर आपल्याला डीएपी सारखं चांगलं दर्जेदार उत्पादन देणार जर खत तयार होत असेल, तर जीवामृत पेक्षा काही चांगलं आहे का दुसरं? आणि वरून नैसर्गिक पद्धतीने याच्यामध्ये कुठलं केमिकल टाकलं का आपण? काहीच टाकलं नाही. म्हणजे अतिशय चांगला वापर आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आणि टाकायला एक लक्षात ठेवायचं का, जास्त पावसामध्ये टाकायचं नाही. पाऊस जर वरून जोरात चालू असेल तर लई पावसामध्ये टाकू नका, कारण ते धुतलं जाईल. असं मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, बारीक पाऊस असेल ना हलका, तर तुम्ही ते याच्यामध्ये टाकून द्या. नाही, थोडासा ओलावा त्याच्यात असणं आवश्यक आहे. आता वापसच आहे ना, तो आता ओलच आहे ना. खूप कोरड असलं ना, ते शेवटी कसं आहे, सूक्ष्मजीव कुठे जिवंत राहतील, का जिथं थोडीशी ओल. आता समजा तुम्हाला या साईड टाकायचं फवार आहेत ना आपल्याकडे, नवजल असतो, नवजल तो काढून ठेवायचा. इथून आता इकडनं इथं काय करायचं माहिती, इथून असं मारत चालायचं. तिकडनं आला का तिकडनं ही सरी काढत यायची, म्हणजे त्याला परत डिस्टर्ब करायचं काम नाही असं. आणि पाऊस शक्यतो साधारण ते पूर्ण जमिनीत मुरलं पाहिजे, तोपर्यंत पाऊस नको, तर धुवून जाईल ते. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने आपण आज या जीवामृत बद्दल तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली. आता याच्यात शंका आहे का कोणाला, का बाबा आम्हाला हे समजलं नाही, हे काय आहे, वेगळं आहे का काही, असं कोणी आहे का तुमच्या मनातली शंका? कोणते प्रश्न विचारा, म्हणजे आम्ही जे शिकवलं तुम्हाला आता, तर ते तुम्हाला कळलंय, आम्हाला त्याच्यावरून कळेल. विचारा ना, काय अडचण आहे का? सांगा ते तुमची काय अडचण नाही. अडचण नसली म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळलंच नाही काही, असं होऊन जाईल ते. तुमची काय शंका आहे? सगळ्या पिकांना चालेल, भुईमुंगला चालेल, मक्याला चालेल, सोयाबीनला चालेल, भाजीपाला पिकामध्ये चालेल, सगळ्या याच्यामध्ये चालतंय. आणि वडाखालची माती लागेल का दुसऱ्या? पिंपळाखालची घ्या. हे पा, मला सांगा कुठली?
नाही, एक तर आम्ही शिफारस काय करतो, एक तर तुमची रानावनातली माती असेल तिथं कोणी शेती करायला जातं का, नाही जात. तिथं कोणी खत टाकायला जातं का, नाही जात. पण तरी सूक्ष्मजीवांची संख्या तिथं वर्षानुवर्ष जास्त आहे. का बरं? कारण तुम्ही बघा, रानावनात जर गेलं तर तिथले जे एखादं फळझाड असेल, आंबा असेल, कुठलं काय असेल, तर तिथले आंबे खूप टेस्टी लागतात. तिथं कोणी फवारणी करणार नाही, कोणी खत टाकणार नाही. पण नैसर्गिकरित्या तिथं ऑलरेडी झाडाला जेवढं लागतं ना ते सगळं भेटत राहतं. पण आपण वारंवार खतं टाकून, औषध टाकून काय होतं का आपली जमीन ही कुठेतरी पोषण मूल्य गेले त्यातले. म्हणजे पोषण मूल्य म्हणजे कसं असतं का, माणूस तब्येतला भरपूर मोठा दिसतो पण त्याच्यामध्ये ताकद नाही. तसं त्या जमिनीमध्ये आता वडाच झाडाखाली कोण शेती करतं का, नाही करत. वडाच्या ज्या मुळ्या असतात झाडाच्या त्या लांबपर्यंत असतात, खोलवर असतात. पिंपळाच्या सुद्धा तशाच असतात. मग अशा ठिकाणची माती जर तुम्ही आणली तर तिथं सूक्ष्मजीवांची संख्या ही जास्त स्वरूपात असते. आता सूक्ष्मजीव आपण म्हणजे काय केलं, मीडिया आणला. काय आणलं? मीडिया. 1 किलो टाकले. 1 किलोचे किती किलो वाढायचे आपल्याला? भरपूर वाढवायचे. म्हणजे ते असंख्य होतील. आज जर समजा ते 1000 असतील तर लाखावर न्यायसाठी आपल्याला काय केलंय, आपण त्यांना विरजन दिलंय. विरजन मध्ये काय दिलं आपण? गोमूत्र दिलं, गुळ दिला, शेण दिलं. मग शेणातले बी बॅक्टेरिया त्यात आले, गोमूत्रातले बी बॅक्टेरिया त्यात आले, आणि गुळामुळे आणि बेसन पिठामुळे काय झालं, त्यांना खाद्य भेटलं. मग त्याची संख्या काय होईल, जास्त वाढेल. जिथं 1 होती, 1% होती, तिथं काय होईल, 10% होईल. आलं लक्षात? फक्त हे जास्त लेट वापरायचं नाही. तर ठीक आहे, आज या जीवामृतच्या या प्रशिक्षणामध्ये आम्ही तुम्हाला जेवढी माहिती सांगली, तुम्ही नक्कीच याचा 100% वापर आपल्या शेतामध्ये आता ह्या हंगामात तुम्ही करा. कारण अजून वेळ गेलेली नाही. आपल्याकडे अजून मक्याचे पिकं, सोयाबीनचे पिकं जे काही ते अजून वाढे अवस्थेमध्ये आहेत. आणि त्या अवस्थेमध्ये जर तुम्ही वापरलं, तुम्ही वाटलेच तर 1 एकरचा प्रयोग वेगळा करा. एका एकरामध्ये तुम्ही रेग्युलर खत टाका. तुम्हालाच तुमचा अनुभव येईल. आणि जे तुमचे अनुभव येतील ते आम्हाला तुम्ही सांगा. आलं लक्षात? तर या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.